श्लोक 19. बहुनाहि जन्मना मन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. अर्थ: अनेक जन्मांनंतर ज्ञानी सर्व ब्रह्म आहे किंवा जे काही आहे ते सर्व वासुदेवच आहे असे अनुभवास येऊन मला म्हणजे ईश्वराला प्राप्त होतो. असा महात्मा अत्यंत दुर्मिळ असा असतो असे भगवंत अर्जुनाला सांगत आहे. विवरण: श्लोक क्रमांक 16 मध्ये 4 प्रकारचे भक्त वर्णन केलेले आहे. त्यानंतर ज्ञानी भक्ताचे श्रेष्ठत्व सांगितलेले आहे. या श्लोकात असा ज्ञानी भक्त दुर्मिळ किंवा एखादाच का असतो हे सुद्धा सांगितले आहे. थोडक्यात आधीचे जे 3 भक्त आहेत त्यांचा आपण विचार एकदा पुन्हा करतोय इथे. तर यामध्ये आर्त भक्तांना आयुष्यात खूप त्रास अगर विपत्ती भोगाव्या लागतात. अनेक प्रकारच्या त्रासांनी आणि संकटांनी ग्रासलेले ते लोक आपले दुःख दूर व्हावे अशी अभिलाषा मनात धरून परमेश्वराची भक्ती करतात. दुसरा जिज्ञासू खरे तत्व काय आहे आणि ते भक्तीच्या साधनाने जाणता येते की नाही, परमात्मा म्हणजे नक्की काय आहे याबद्दल जिज्ञासा बाळगणारा असतो. ते त्यासाठी अथक प्रयत्नसुद्धा करतात. यांची ज्ञानलालसा प्रबल असते आणि म्हणूनच ते भक्ती करतात. तिसरा जो अर्थार्थी आहे तो पूर्वी होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकून त्यांचे प्रमाणेच आपल्याला देवांचे कृपेने सर्व प्रकारची सुखे प्राप्त व्हावीत म्हणून हे भक्ती करतात आणि त्यांची देवावर श्रद्धा आहेच आणि ती दिवसेंदिवस वाढीला लागते, त्यांची उन्नती होत जाते. असे हे 3 प्रकारचे भक्त आहेत. आता जो चौथा ज्ञानी भक्त आहे तो इतरांपेक्षा वेगळा आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. तो क्षर आणि अक्षर पुरुषोत्तम हे तत्व यथार्थपणे जाणतो आणि ते मानतो सुद्धा. परमेश्वरावर त्याची संपूर्णपणे श्रद्धा आहे. त्याचा अनुभव घेण्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. इंद्रिय विषयांमुळे येणाऱ्या काम, क्रोध इत्यादीवर त्याने मात केलेली आहे. सद्वासनेने तो राहतो. सत्संगतीने, सत्कर्माच्या सरळ मार्गाने आसक्तीविरहित भक्ती करत असतो. त्याच्या अनेक प्रकारच्या प्रयत्नाने मागील कर्माचा त्याचा क्षय होत जातो. ऐसा शरीर संयोगाची राती माझी धावता आयती तब कर्मक्षयाची पाहती पहाट झाली. तैसीच गुरु कृपा उखा उजळली ज्ञानाची वोतपली पडली तेथे साम्याची रिद्धी उघडली तयाची दिठी. अशा प्रकारचं माणसाचा ज्ञानोदय जो आहे तो कर्मक्षयानंतर होतो असे माऊलींनी या 2 ओव्यात सांगितलेले आहे. आणि त्यानंतर मात्र सद्गुरु कृपेने त्याला ज्ञानप्राप्ती होते. सर्वत्र एकाच परमेश्वराचे दर्शन त्याला घडते. त्याने प्राप्त केलेल्या ज्ञानाचे भांडवलावर तो सर्व जग आत्मरूप झालेले पाहू लागतो. हे सर्व जगच वासुदेवमय आहे अशी त्याची अंतर्बाह्य स्थिती होते. असा हा भक्तांचा राजा आणि तो ज्ञानीसुद्धा आहे. हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा बोतला भावो म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोची असं माऊली याचे वर्णन करतात. त्याचे अनुभवात जणू त्रैलोक्य साठवले जाते. केवळ आपल्या इच्छांची पूर्ती व्हावी म्हणून भक्ती करणारे अनेक लोक आहेत, पण हा मात्र केवळ परमेश्वरासाठीच भक्ती करतो असे हे श्रेष्ठ महात्मे फारच थोडे आहेत. आता इथे महात्मा या शब्दाचा अर्थ जो आहे तो आपण जाणून घेऊया. तर महात्मा म्हणजे जो साधक परमेश्वराजवळ पोहोचलेला आहे तोच महात्मा. कारण परमेश्वराचे पूर्णतेशी त्याचे मिलन झालेले असते. मग तो पूर्णात्मा किंवा भगवंताप्रमाणेच महात्मा होतो. महात्मा म्हणजे महान असा आत्मा असलेला तो. त्याला परमसिद्धी प्राप्त होते. मानवाचे उन्नतीसाठी ही अंतिम अवस्था आहे. ज्याला ही प्राप्त होते त्याला अस्थिर आणि दुःखद असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही. मानवी जीवनाचे हे अंतिम उच्चतम ध्येय आहे. कारण भगवंत अशा महात्म्यांचे अंतःकरणात नित्य वस्ती करीत असतात.
इथे गंमत म्हणून एक गोष्ट सांगते की आपल्या समाजात किंवा नित्यव्यवहारात आपण अनेक लोकांचा महात्मा असा उल्लेख करतो किंवा त्याच्या आधीसुद्धा आपण पंडित शब्दाची व्याख्या बघताना हा भेद पाहिलेला आहे. अर्थातच आध्यात्मिक क्षेत्रात या दोन्ही शब्दांचे अर्थ किती वेगळ्या प्रकारचे आहेत हे आपल्याला लक्षात यावे, म्हणून यासाठी इथे मुद्दाम ही गोष्ट मी आपल्याला सांगते आहे. असो, तुकोबांसारखे भक्त तर परमेश्वराची भक्ती करता यावी म्हणून अद्वैतच नको असे सांगतात. आणि ते तसं त्यांनी भगवंताला सुद्धा सांगितलेलं आहे. कारण त्यांना भक्तिसुखापुढे मोक्षसुख अत्यंत तुच्छ वाटते. परमेश्वर सुद्धा अशा ज्ञानी भक्तांसाठी अगदी आसुसलेला असतो. अशी ही भक्ती श्रेष्ठच आहे. आणि वासुदेवमय जगत जाणारा एखादाच ज्ञानी भक्त अनेक जन्मांचे प्रयत्नाने परमेश्वराला प्राप्त होतो. आणि म्हणूनच ज्ञानदेव असं सांगतात की जयाचे प्रतीतीचा वाखारा पवाडू तेथ चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू आथी. असा हा भक्त अनेक जन्म योग साधन करीत उन्नत होत जातो. त्याला पूर्वजन्माचे संस्काराचे बलसुद्धा प्राप्त असतेच. आपण 6व्या अध्यायात हे सर्व पाहिलेले आहे. अशा रीतीने अनेक जन्मांच्या अभ्यासाने तो उत्तम सिद्धी प्राप्त करून घेतो, परमगतीला सुद्धा प्राप्त होतो. त्याला वासुदेव सर्वमिती असे जे ज्ञान झाले आहे. या वचनाचे तात्पर्य पुढील प्रमाणे आहे की आत्मा, ब्रह्म, नारायण, पुरुष, ओंकार इत्यादिकांनी ज्या तत्वाचा बोध होतो तेच हे सर्व आहे आणि यापेक्षा दुसरे असे वेगळे काहीच नसते. आपल्या समजुतीप्रमाणे क्षर अक्षर, प्रकृती पुरुष, जड चेतन, साकार निराकार असे जे शब्दप्रयोग केले जातात, पण ज्यांचा संशय समूळ नाहीसा होऊन ज्याला प्रतीती आली आहे तो हे सर्व एकच एक तत्व असल्याचा अनुभव घेतो आणि तोच ज्ञानी आहे. गीतेच्या 2ऱ्या अध्यायात सर्वगत आत्मा असे म्हटले आहे. तर 4थ्या अध्यायात अर्पण, हवी, अग्नी, हवन जे सर्व काही आहे ते ब्रह्माशिवाय वेगळे नाही असे सांगितले आहे. तर 5व्या अध्यायात सर्व भूतात्म भूतात्मा असे वर्णन केले आहे. या ज्ञानी महात्म्याला समदर्शन होते असे 5व्या अध्यायात सांगितले आहे. अशा रीतीने वासुदेव सर्व हीच गोष्ट वारंवार प्रतिपादन केलेली आहे असे आपल्या लक्षात येईल. असा हा सर्व ज्ञानाचा जो काही भक्तांचा जो प्रकार आहे आणि कोणता भक्त सर्वश्रेष्ठ आहे आणि तो मला का जास्त आवडतो असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. आणि इथे आपण थांबूया.